चला लक्ष द्या इकडे. तीन उपयोजित इतिहास. आजपर्यंत तुम्ही गेल्या 5-10 वर्षात आवर्जून बघितलं असेल, कोणी एम ए इंग्लिश केलेलं आहे, कोणी एम ए इकॉनॉमिक्स केलेलं पाहायला मिळतं. आर्ट्समध्ये तुम्हाला ह्या दोन विषयांमध्ये पी जी केलेले बरेचसे लोक सापडतात. कोणी पॉलिटिकल सायन्स पण केलेलं पाहिलं. अनेक विषय मराठीमध्ये, मराठी पण बघितलं, एम ए मराठी केलेलं पाहायला मिळतं, एम ए हिंदी, एम ए संस्कृत पाहायला मिळतं. खिडकी लावून गेली. पण शक्यतो कोणी एम ए हिस्ट्री केलं असं लवकर पाहायला मिळत नाही. 1997ला 98ला सपट महाचर्चा नावाचा एक कार्यक्रम झाला, दूरदर्शनवर होता. तत्कालीन पुणे विद्यापीठाचे कुलगुरू त्या सपट महाचर्चेमध्ये सहभागी झालेले होते. प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित होते. समोर तरुण वर्ग बसलेला होता महाराष्ट्राचा. प्रश्न विचारण्यात आला की, पहिला प्रश्न होता, असं म्हणतात म्हणे की महाराष्ट्रातलं एक नावाजलेलं विद्यापीठ म्हणजे पुणे विद्यापीठ, पण देशाच्या UPSCच्या परीक्षेमध्ये पुणे विद्यापीठातून आतापर्यंत किती विद्यार्थी UPSC मध्ये पास झाले, असा त्यांनी प्रश्न विचारलेला. आणि त्याचा अजून त्यांनी उपप्रश्न हा विचारला होता की इतकी संख्या इतर विद्यापीठांच्या तुलनेत आपली का कमी आहे, याच्यावर त्यांनी प्रश्न विचारला. दुसरा प्रश्न असा होता, तो म्हणजे बेरोजगारीच्या संदर्भात. आपलं जे पुणे विद्यापीठ आहे त्या विद्यापीठातून पास होणाऱ्या, उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या, त्यांची गुणवत्ता आणि भारताच्या विज्ञान, तंत्रज्ञान, संशोधन आणि विकास या क्षेत्रात असलेलं पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांचं योगदान, या संदर्भात त्यांना प्रश्न विचारला. आणि तिसरा प्रश्न होता तो म्हणजे शालेय जीवनामध्ये इतिहासाचा विषयाचा जो समावेश करण्यात आलेला आहे, 10वी नंतर तो विषय कंपल्सरी नसल्या कारणाने काही ठिकाणी, काही शाखांमध्ये नाहीच आहे, फक्त आर्ट्समध्येच आहे. तर आर्ट्समध्ये दिवसेंदिवस इतिहासाकडे असलेला कल फक्त UPSC आणि MPSCचा वगळता कोणी त्याच्यामध्ये स्पेशलायझेशन करताना दिसत नाही. त्याचं कारण त्यांनी सांगितलं की त्याच्यातून फारसं काही उत्पन्नाचं साधन निर्माण होत नाही. जसं एम ए इंग्लिश केलं तर तुम्हाला जॉब लागू शकतो, एम ए मराठी केलं तरी जॉब लागतो, एम ए इकॉनॉमिक्स केलं तरी जॉब लागतो, एम ए संस्कृत केलं तरी तुम्हाला काही उत्पन्नाचं साधन मिळतं, जॉब लागतो. तसं एम ए हिस्ट्री केल्यानंतर फारसं काही कोणाला इच्छुक दिसत नाही, किंवा शालेय शिक्षकांच्या जागा सोडल्या तर इतिहासामध्ये काही स्कोप दिसत नाही. त्याच्यामुळे काय आलं की इतिहास हा दुर्लक्षित विषय वाटतो का, किंवा जर वाटायला लागला असेल तर का, आणि याच्यावर विद्यापीठाची, बोर्डाची, सरकारची भूमिका काय, असा त्या संबंधित तो प्रश्न विचारला गेला. समोर कुलगुरू बसलेले होते. प्रचंड अवघड प्रश्न होते. जरी कुलगुरू होते तरी पण त्यांना ह्या गोष्टींवर विचार करणं भाग. त्यांनी मान्य केलं की पुणे विद्यापीठाचा जो गवगवा झाला आहे हा वगळता तशी गुणवत्ता दिसत नाही. UPSC MPSC मध्ये विद्यापीठातील विद्यार्थ्यांचं योगदान फारसं दिसत नाही. मुलं इथून पास होतात आणि बाहेरच्या देशात जाऊन सेटल होतात. भारताच्या, महाराष्ट्राच्या विज्ञान, तंत्रज्ञान, संशोधन आणि विकास या कार्यक्रमांमध्ये त्यांचं फारसं काही योगदान दिसून येत नाही. आणि त्याचप्रमाणे इतिहासावर त्यांचा पण प्रश्न होता की MPSC UPSCचे मुख्य विषय बघता याचा कोणी फारसा अभ्यास करताना जाणवत नाही. तर त्याचं दुसरं उपप्रश्नाचं कारण असं होतं की म्हणे म्हणजे विद्यार्थ्यांमधूनच सूर होता असा की इतिहास हे काही उत्पन्नाचं साधन होत नाही. मग याच्यावर त्यांनी गंभीर विचार करून एक तज्ज्ञ समितीची स्थापना केली आणि त्या समितीने तसा अहवाल सादर केला. आणि तोच अहवाल कुलगुरूंना जो सादर केला तोच अहवाल त्यांनी पुढे मंत्रालयामध्ये शिक्षण विभागाला
त्याचप्रमाणे इतिहास संशोधन समितीला, अभ्यासक्रम समितीला, बालभारतीला सगळ्यांना त्यांनी पाठवलं आणि त्यांनी समजून सांगितलं की इथून पुढे जो काही इतिहास आहे, जो देशाचा मूळ इतिहास आहे, तो वगळता इतर ठिकाणी त्याचा वापर केला जात नाही. म्हणून त्यांनी काय केलं की जो महाराष्ट्राचा किंवा भारताचा जो मूळ इतिहास आहे, जो अभ्यासला गेला पाहिजे ज्ञान म्हणून, तो वगळता उरलेला इतिहास असा निर्माण करा किंवा असा इतिहास दाखवा, समजून सांगा किंवा अभ्यासात समाविष्ट करा की जेणेकरून विद्यार्थ्यांना उत्पन्नाचं साधन किंवा नोकरीसाठी, रोजगारासाठी, संशोधनासाठी त्याचा उपयोग होईल. आज हे मार्केटमध्ये बघितलं ना, तुम्हाला UPSC आणि MPSC वगळता कोणीच लोक इतिहास, भूगोल, समाजशास्त्र, सामाजिक शास्त्र, राज्यशास्त्र या विषयांचा कोणीच अभ्यास करत नाही. एक वेळ कायद्याचा तरी अभ्यास करतात, लॉला तरी ॲडमिशन घेतात, मग कोणी ME हिस्ट्री केलं, कोणी ME भूगोल केलं, हे फारसं आढळत नाही आपल्याला गेल्या 10-15. मग 2017-18 जेव्हा नवीन इयत्ता 10वीच्या अभ्यासक्रमाची मांडणी करण्यात आली, तर त्याच्यामध्ये त्यांनी आवर्जून हा विषय टाकला, उपयोजित इतिहास. आणि या पूर्ण पुस्तकाची रचना तयार करताना त्यांनी हा उद्देश ठेवला की 10वी नंतर भले तुम्ही इतिहास नाही शिकले, तर किंवा भविष्यातील इतिहास शिकण्यासाठी, म्हणजे 11वी-12वी पासून पुढच्या वर्गांचा इतिहास आहे तो शिकण्यासाठी, तुम्हाला प्रेरित करण्यासाठी हे पुस्तक त्या उद्देशाने तयार. खरं पाहिलं तर इतिहासाकडे जसं तुम्ही आता ह्या चौघांनी टेक्निकल घेतलेलं आहे, आता इतिहासालाच टेक्निकल दिलं. यांनी इंग्लिशला टेक्निकल सबस्टिट्यूट देऊ शकत होते का? देऊ शकत होते, पण नाही दिलं ते. मॅथ्सला देऊ शकत होते, पण दिलं का? नाही दिलं. मराठीला नाही दिलं. कारण काय की ही तीच गोष्ट आहे की विषयाला अनुसरून तसे उत्पन्नाची साधनं बाजारात निर्माण होते. आणि ही गोष्ट खरी, ही गोष्ट कित्येक ठिकाणी जे लोक इतिहास शिकवतात ते मुळात MA इतिहास झालेलेच नाही. इतर जेवढे विषय शिकवले जातात ना, तर त्या विषयांमध्ये त्या लोकांनी काहीतरी डिग्री घेतलेली आहे. पण इतिहास, भूगोल आणि राज्यशास्त्र हे 3 असे विषय की ह्या 3 विषयांमध्ये ती व्यक्तीने खरोखर ज्ञान संपादन केले, पण पदवी संपादन केलेली नसलेले अनेक लोक हा विषय शिकवतात. म्हणून कुलगुरूंनी, विद्यापीठाने, अभ्यास मंडळाने, पाठ्यपुस्तक मंडळाने, बालभारतीने, शासनाने याचा गंभीर विचार करून 2016-17च्या आवृत्तीमध्ये, नवीन अभ्यासक्रमामध्ये 10वीच्या याच्यामध्ये हा इतिहास तयार करताना विद्यार्थ्यांना उत्पन्नाची साधने, रोजगार निर्मिती, करिअर संदर्भात त्याचा काहीतरी उपयोग होऊ शकतो हे पटवून देण्याचा प्रयत्न. म्हणून या 3ऱ्या प्रकरणाचं नावच दिलं आहे ते म्हणजे उपयोजित इतिहास. उपयोजित इतिहास म्हणजे काय? जनांसाठीचा इतिहास. जन म्हणजे पब्लिक, जनता, जनतेच्या उपयोगाचा इतिहास पाहिजे. पण मला एक छोटासा प्रश्न असा विचारायचा आहे, तुम्हाला एक वेळी अनुष्का शर्मा यांच्या पतीचं नाव माहिती आहे, विराट कोहलीच्या पत्नीचं पण नाव माहिती आहे, अर्जुन तेंडुलकरचं लग्न झालं, त्याने IPLमध्ये हे सगळं माहिती आहे. पण गंगेवर राहणाऱ्या लोकांना आवर्जून प्रश्न विचार, निळकंठेश्वर मंदिराची स्थापना कधी झाली, कोणी केली नाही सांगता. गंगेवरच्याच लोकांना विचारायचं आहे. त्या सुंदर नारायण मंदिर कधी बांधलं आणि कोणी बांधलं माहीत नाही. कपालेश्वर मंदिर कोणी बांधलं, कधी बांधलं माहीत नाही. नारो शंकरची घंटा कधी आणली, कोणी आणली, कधी बांधलं माहीत नाही. गोराम मंदिर आणि काळराम मंदिर मध्ये नेमके फरक काय, कोणी बांधलं, का बांधलं, कधी बांधलं माहीत नाही. काही गरजच नाही. इथल्या इथे सगळी मंदिरं नदीच्या या बाजूला आहे आणि त्या बाजूला आहे. इथे बसल्यापैकी फक्त मला या माझ्या 5 प्रश्नांची उत्तरांमध्ये एखाद्या प्रश्नाचं जरी उत्तर येत असेल त्याने हात वर करा. हळदीचा शोध
कशासाठी लागला माहित नाही. तुपाचा वापर जुन्या काळात 500 वर्षापूर्वी कशासाठी होत होता माहित नाही. पहिली डोळ्याची शस्त्रक्रिया भारतात कोणी केली माहित नाही. कशी केली ते पण माहित नाही. ॲनेस्थेशिया म्हणून भारतात पहिल्यांदा काय वापरत होते ते कदाचित त्या डॉक्टरला पण माहित नसेल. त्वचा फाटल्यानंतर जे स्टिचेस टाकले जातात तर ते स्टिचेस आधीच्या आपल्या ऋषीमुनींनी कसे टाकले आणि पहिल्यांदा कोणी टाकले माहित. भास्कराचार्यांनी जर शोध लावला 0 ते 9 अंकांचा तर ते कसे लावले. ज्योतिष आणि खगोलशास्त्राचा शोध कसा झाला, त्याच्यामध्ये जी ज्ञान संपदा निर्माण झाली ती कशी केली आणि कोणी केली काही एक माहित नाही. म्हणून सध्या जी नवीन एज्युकेशन पॉलिसी न्यू एज्युकेशन पॉलिसी आली त्याच्यामध्ये इंडियन नॉलेज सिस्टम नावाचा एक 25 मार्कांचा सब्जेक्ट छोट्या पदवीपासून तर मोठ्या पदवीपर्यंत 200 मार्कांपर्यंत अभ्यासक्रम लागू केलेला आहे. आणखी भारतीय लोकांना त्यांचा इतिहास एक्झॅक्ट काय आहे हेच त्यांना माहीत नाही. आणि ते जाणून घेण्यासाठी त्यांना जाणीवपूर्वक सिलेबसमध्ये तो एक 100 मार्काचा, काही ठिकाणी 50 मार्काचा, काही ठिकाणी 25 मार्काचा आणि काही ठिकाणी 200 मार्कांचा तो अभ्यासक्रम विषय लागू करण्यात आला आहे. याच्याने तुम्हाला ही ओळख करून द्यायची आहे की पाणिनी कोण होते, चाणक्य कोण होते, भास्कराचार्य कोण होते, शल्य कोण होते, चरक कोण होते, सुश्रुत कोण होते, त्यांनी काय केलं, भारताच्या ज्ञान संपदेमध्ये त्यांची योगदान काय होते, भारतातील 500 विद्यापीठं, 5000 गुरुकुल, तिथली ज्ञानसंपदा, आज त्यांचा दर्जा किंवा आज त्यांची नितांत आवश्यकता, या सगळ्या गोष्टींवर नितांत चर्चा होणं आणि तुम्हाला अवेअरनेस मिळणं फार गरजेची गोष्ट आहे. आणि त्याच्यासाठीच आपल्याला उपयोजित इतिहास बघायचा. पब्लिक हिस्ट्री म्हणजे काय की जनांसाठीचं होतं. भूतकाळातील घटनांसंबंधीचे जे ज्ञान इतिहासातून जे प्राप्त होते त्याचा वर्तमान आणि भविष्यात उपयोग कसा होईल हे बघितलं गेलं. हैदराबाद जवळ मुसा नावाची नदी आहे, कोणाला माहिती आहे का? त्या मुसा नावाच्या नदीचं पात्र इतकं प्रचंड विस्तीर्ण आहे तर त्यावेळी इयत्ता 9वीला आपल्याला सर विश्वेश्वराय यांचा एक धडा आहे मराठीमध्ये, अभियंत्यांचं दैवत म्हणून, आठवतं का? त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे की त्या इंजिनियर्सने, त्या सरांनी, सर विश्वेश्वराया यांनी त्या मुसा नदीवर असं काही 7 ते 8 महिन्यामध्ये उपाययोजना केली की त्या नदीचं पाणी ते एक तर नियंत्रणात आलं, दुसरी गोष्ट त्याला कितीही महापूर आला तर तो जाणवतच नाही, पाणी त्याचं ॲटोमॅटिक डायव्हर्ट होऊन जातं. तिसरी गोष्ट तिथे कधीच 12ही महिने दुष्काळ जाणवत नाही, पाणी वापरलं जातं, विद्युत निर्मिती पण होते. अशा पद्धतीने त्यांनी टेक्नॉलॉजी केलेली. तेव्हापासून आजतागायत 100 वर्षामध्ये आजही तिथे महापूर किंवा दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली. आपल्या भारतीयांनी त्यांच्यावर जे काही अडीअडचणी आले, संकट आले, त्याच्यातून त्यांनी कसा मार्ग काढला हे येणाऱ्या पिढींसाठी फार महत्त्वाचं, म्हणून तो इतिहास लिहिला गेला. पण आपण त्याच्यापासून काही शिकलो का? नाही. आपण ते शिकलो तर अनुकरण केलेलं नाही, आणि अनुकरण नाही करायचं ना आपल्याला तर मग दुसऱ्याला सांगण्याची तयारी पण ठेवली नाही. याच्यामुळे भारतातील अनेक ज्ञान डिस्ट्रॉय होऊन गेले, अनेक ज्ञान संपुष्टात येऊन गेलेले आहे. ही खूप मोठी शोकांतिका आहे. पूर्ण भारतामध्ये भारतीय विद्यार्थी धरून भारतामध्ये 500 विद्यापीठांमध्ये जवळपास त्या काळामध्ये 2 लाख विद्यार्थी शिक्षण घेत होते. किती? 500 विद्यापीठांमध्ये भारतीय विद्यार्थी धरून जगभरातील 2 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत होते. शाखा किती होते माहिती आहे का? 172 ज्ञानशाखांमध्ये विद्यार्थी विद्यापीठांमध्ये ज्ञान घेत होते. विविध विषयांवर विविध विद्यापीठं होते.
आणि त्यातल्या त्यात ह्या विद्यापीठांच्या अनुसरून दुसऱ्या ज्या होत्या त्या होत्या पाठशाळा. ब्रिटिश रेकॉर्डनुसार भारतामध्ये 5,000पेक्षा जास्त अशा पाठशाळा होत्या की ज्या फक्त लोकांनी दिलेल्या धान्यांवर चालत होत्या आणि त्यांना काही न करता मदत मिळत होती. ते फार महत्त्वाचं. म्हणून आपल्याकडचं जे ज्ञान आहे ते जवळपास पहिल्या इसवी सन पूर्व शतकापासून, मी पहिलं म्हटलं म्हणजे 1च्या पण आधीचं, किंवा इसवी सन पूर्व 5व्या शतकापासून या विद्यापीठांमधलं ज्ञान हे 13व्या शतकापर्यंत होतं. म्हणजे जवळपास 1700 वर्ष ह्या विद्यापीठांनी अफाट मोठं योगदान भारतीय ज्ञान क्षेत्राला नाही तर जगाच्या ज्ञान क्षेत्रात दिलं. पण दुर्दैवाने आता काय होऊन गेलेलं आहे की या विद्यापीठांमध्ये जे विद्यार्थी 12व्या आणि 13व्या शतकात शिक्षण घेत होते, युरोपियन विद्यार्थी, त्यांनी काय केलं, त्यांच्या आधीच्या शतकातील विद्यार्थ्यांनी त्यांच्या देशात जाऊन, प्रदेशात जाऊन तिथे त्या ज्ञानाची स्थापना केली आणि छोट्या प्रमाणात पाठशाळा, गुरुकुल, विद्यापीठं सुरुवात केली. आता मधल्या काळात काय आलं, 11व्या, 12व्या, 13व्या शतकामध्ये भारतावर परकीयांचं आक्रमण व्हायला लागलं आणि त्याच्यामुळे 1-1, 2-2, 3-3 करत 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 सगळी विद्यापीठं नष्ट होऊन गेली. पण याच विद्यापीठांमध्ये जे विद्यार्थी शिकून ज्ञान घेऊन युरोपातले विद्यार्थी जे युरोपात गेले, तर त्यांनी त्याच काळामध्ये त्या विद्यापीठांची स्थापना करून तिथे ज्ञान साठवायला सुरुवात केली. 11व्या, 12व्या, 13व्या शतकात. म्हणजे आपल्या भारतातील विद्यापीठांची उपशाखा कुठे होती? युरोपामध्ये छोट्या प्रमाणात चालू होती. त्या विद्यापीठांमध्ये देखील चाणक्य, पाणिनी, शल्य, चरक, सुश्रुत शिकवल्या जात होते. पुढे जाऊन अरबमधील लोकांनी किंवा मुघलांनी जेव्हा भारतावर आक्रमण केली, ती विद्यापीठं नष्ट केली, गुरुकुल नष्ट झाले. पण आपल्या भारतातील विद्यापीठांचा जो ज्ञानाचा थोडासा अंश शेवटच्या काळातला 11व्या, 12व्या, 13व्या शतकातला जो पुढे राहिलेला आता युरोपमध्ये, आज जी विद्यापीठं युरोपमध्ये पाहायला मिळतात त्यांचा जर कधी कालखंड बघितला, ती सर्व विद्यापीठं पहिल्या 100 मधली 20 विद्यापीठं जी टॉप मानल्या जातात जागतिक दर्जाची, त्यातली 20 विद्यापीठं ही 12व्या, 11व्या, 8व्या शतकातली. हे लक्षात. आणि ते ज्ञान आपल्याकडून शेवटच्या पिढीतलं तिकडे गेले, नंतर ते आपल्याकडचे डिस्ट्रॉय झाले. आणि आज आपल्याला त्या ज्ञानासाठी त्या देशांच्या लाईनमध्ये जाऊन उभं राहावं लागतं. आणि त्याच सपट महाचर्चेचा पुढचा जे संचालक होते, म्हणजे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जे करत होते, त्यांनी तोच पुन्हा 2008-9 मध्ये पण पुढे उपस्थित केला की जगातील पहिल्या 100 विद्यापीठांमध्ये पुणे विद्यापीठ नाही आहे. हे ते जे सपट महाचर्चेचे जे सूत्रसंचालक होते ना, तर ते दूरदर्शनमध्ये वृत्त निवेदक म्हणून काम करत होते. पुढे चालून ते ABP माझामध्ये पण गेले. त्यांनी 2008-9 मध्ये हा प्रश्न परत उपस्थित केला की भारतातल्या पहिल्या 100, जगातील पहिल्या 100 विद्यापीठांमध्ये भारतातलं एकही विद्यापीठ नाही, हे त्यांचं स्टेटमेंट होतं. म्हणजे ज्ञानाच्या बाबतीमध्ये आपण अजूनच घसरलेलो आहोत. त्याचं कारण आज AI तुम्हाला का वापरावं असं वाटतंय? त्यांनी तुम्हाला कंपल्सरी केलेलं आहे. व्हॉट्सअप का? त्यांनी शोधलं, आपल्याला वापरावं लागतंय. फेसबुक, इन्स्टा त्यांनी शोधलं, आपल्याला वापरावं लागतंय. पेनाचा वापर नका करू पाठीमागे, आवाज होतोय. ते एखादी इन्व्हेन्शन करतात, शोधतात, समाजाला ते इम्प्लिमेंट करायला लावतात आणि आपल्याला ते सक्तीने वापरावं लागतं किंवा आपण त्याची सवय करून घेतो. ते लोक आपल्या साधनांची, शोधाची सवय करत नाहीत, तशी त्यांना गरजही पडत नाही. ही फार मोठी शोकांती. कारण काय आलं की भारतीय ज्ञान समृद्धीचा जो साठा आहे किंवा जो दर्जा आहे तो आपण सोडून दिला आणि त्यांच्या पाठीमागे. आज हे आपल्या म्हणजे भांडवलशाही, आर्थिक उदारीकरण असेल, जागतिकीकरण असेल, या सगळ्यांमध्ये आपली विद्यापीठं फार म्हणजे प्रचंड मागे पडली. परिणाम स्वरूप असं होऊन गेलेलं आहे
की आपल्याला आपला इतिहास आधी जाणून घ्यायचा आहे. ज्ञानावर, शिक्षणावर आपल्याला प्रभुत्व मिळवायचं आहे. त्याशिवाय आपली आर्थिक उन्नती होणार नाही. देशाची पण नाही, आपली पण नाही. देशाची पण नाही आणि आपली पण नाही, हे लक्षात. म्हणून उपयोजित इतिहास इथून पुढे जर आपल्याला बघायचा आहे तर तो म्हणजे त्याचा फायदा येणाऱ्या पिढ्यांसाठी काय होईल. आता उदाहरणार्थ आपल्या सध्याची समस्या बघायची म्हणजे शेतकऱ्यांच्या आत्महत्या. तर शेतकऱ्यांच्या आत्महत्यांसाठी अकबराने काय केलं होतं, तर अकबराने सांगितलं होतं की जो ते धान्य पिकवेल त्याच्या संदर्भातला जो व्यापार देखील तोच शेतकरी करेल, दुसरं कोणीच करणार नाही. म्हणजे जेणे अशा छोट्या छोट्या गोष्टी होत्या. आता सतीची प्रथा बघा. जर कधी आपण बघितलं की राणा प्रताप हे खूप महान महापराक्रमी योद्धे होते. शिवाजी महाराज खूप मोठे महाराज होते, म्हणजे ज्येष्ठ आणि महापराक्रमी महाप्रतापी राजे होते. मग या लोकांनी सतीची प्रथा बंद करण्याविषयी काही विचार केला की नाही, असं पुस्तकात कुठेच काही आढळत नाही, बरोबर. पण साऊथ इंडियामध्ये असं आढळतं की एका विशिष्ट वर्षातील 4 ते 6 महिन्यात जर कधी त्या पुरुषाचं निधन झालं असेल तर त्याच्या पत्नीने सती जाण्याची काही गरज नाही आहे, असं देखील त्यांनी विशिष्ट प्रांतांमध्ये त्या काळामध्ये त्यांनी त्यांचे रूल चालू करून घेतले. अनिष्ट रूढी परंपरा ह्या भारतीयांनी तयार केल्या. ज्ञानाच्या ज्या शाखा व्हायला पाहिजे होत्या त्याने वाहिल्या, पण अनिष्ट रूढी परंपरा बाकी 100% वाहिल्या. येते लक्षात. म्हणून आपल्याला उपयोजित इतिहास यासाठी शिकायचा आहे की ज्या समस्या इतिहासामध्ये पूर्वजांना आल्या त्याच्यावर त्यांनी काय संशोधन केलं, काय उपाययोजना केली, हे समजतं. आता महिलांवर अन्याय अत्याचार होतात, बरोबर आहे. ब्रिटिशांच्या काळातही होत होते. पेशव्यांच्या काळात होत होते. संभाजी महाराजांच्या काळात होत होते. मग त्याच्या आधी शिवाजी महाराजांच्या काळात होत होते का? होत होते. मग शिवाजी महाराजांनी काय केलं? सोपा नियम. एकदा गुन्हा लक्षात आला, खरा आहे हे समजलं, तर त्याचे फक्त 2 हात 2 पाय काढून टाकायचे. शिक्षेचं स्वरूप असं, बाकी काहीच नाही. गावाबाहेर त्याला ठेवलं जायचं आणि त्याची व्यवस्थितरित्या खाण्यापिण्याची सोय केली जायची. फक्त त्याचे 2 हात आणि 2 पाय इथून काढले जायचे. इथून हात काढले जायचे आणि गुडघ्यापासून पाय काढून टाकायचे. परिणामी महिलांवरच्या अन्याय अत्याचाराचा एक वेगळा संदेश समाजात झाला. शिक्षणाबाबतचे नियम वेगळे होते. त्याचबरोबर ते ज्ञान संपादन किंवा त्याची काय म्हणतात जतनाचे काही प्रोटोकॉल होते, ते पाळले जात होते. त्या सगळ्या गोष्टी ज्ञानशाखा म्हणून बघितल्या जातात. म्हणून इतिहासामध्ये आपल्या पूर्वजांनी ज्या समस्या त्यांच्या वाट्याला आल्या त्याच्यावर त्यांनी काय संशोधन केलं, समस्येतून समाधान कसं शोधलं, त्याच्यातून बाहेर कसे पडले, हे शिकण्यासाठी आपल्याला उपयोजित इतिहास फार महत्त्वाचा. आणि त्याचा आज आपल्याला वापर करून 2 उत्पन्नाची साधनं कशी मिळवता येतील, पैशात त्याचं रूपांतर कसं करता येईल, हे आपल्याला या पाठामध्ये बघायचं आहे.